नमस्कार मित्रांनो, HMT क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महालक्ष्मी पदयात्रा मोगटपाडा ते डहाणू वर्ष 9वे। आज 2025 10 जानेवारी वार शुक्रवार पहिला दिवस। आता सकाळचे 7 वाजले आहेत। पालखी सजवून झाली आहे आणि आता आरतीला सुरुवात होत आहे। तर ही पालखी पायी डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात पोहोचण्यासाठी 3 दिवस लागतात। त्याप्रमाणे आजच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली आहे। आरती झाल्यानंतर पालखीची मिरवणूक संपूर्ण गावात निघेल। त्यानंतर पुढे मंदिराच्या दिशेने सुरुवात होईल। आरती झाली आहे। आता या पालखीच्या आरतीचे मानकरी म्हणून आम्ही प्रमोद मनेरा बाबा यांना बोलवले होते। त्यांचे आता आम्ही सत्कार करत आहोत। आणि आपल्या हरीशाईचं नाव माहिती पडते, हरीशाई सखुबाई पाटील तसेच अनुसार महालक्ष्मी पालखीच्या 9व्या वर्षाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। प्रथम प्रमोद मनेरा बाबा यांनी पालखी घेऊन मिरवणुकीची सुरुवात केली आहे। तर अशाच प्रकारे गावातील प्रत्येक घराच्या समोर उभे राहून पालखीचे दर्शन घेताना आपल्या गावातील देवीचे भक्त दिसतील। चला तर पुढे पाहूया। महालक्ष्मी मातेच्या भक्तांनी आता नाचायला सुरुवात केली आहे। नाचून आपला आनंद व्यक्त करताना असे अनेक प्रकारचे भक्त पुढे आपल्याला पाहायला मिळतीलच। त्याकरता हा व्हिडिओ पाहत रहा आणि आनंद घेत रहा। आईच्या पालखीच्या मिरवणुकीच्या स्वागतासाठी महालक्ष्मी मातेच्या भक्तांनी अशा छान प्रकारे रांगोली काढून केला आहे।
कामाक्षी माते की आता आईची पालखी गावाच्या बाहेर आली आहे। श्री जरे मरी आई मंदिर कोलीवाडा इथे येऊन पोहोचली आहे। इथेही आईच्या पालखीच्या स्वागतासाठी छान प्रकारे रांगोळ्या काढलेल्या पाहायला मिळत आहेत। आमच्या या मोगरपाडा महालक्ष्मी पदयात्रा पालखी सोहळ्याला प्रत्येक वर्षी मोहन भोईर व राजू शिंदे हे दोघेही टेम्पो फ्री देत असतात व मोहन भोईर तर सेवेसाठी स्वतः हजर असतो। आई या दोघांना भरपूर आशीर्वाद देत राहो हीच मातेच्या चरणी प्रार्थना।
आता आईची पालखी अशोक भोईर यांच्या घराजवळ येऊन पोचली आहे. यांनीही आईच्या पालखीच्या स्वागतासाठी छान अशा प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या पाहायला मिळत आहेत. बघा इकडे बघा. ही आहे अरुण पाटील साहेब यांची गाडी. यांनी गाडीच्या बोनटवर छान अशा प्रकारे पालखीचा बॅनर लावलेला पाहायला मिळत आहे. तसेच ते सतत 3 दिवस छान अशा प्रकारे सेवाही करत असतात. आता आई माऊली महालक्ष्मीची पालखी ओला गावातील ओल्याचा राजा मारुती या चौकात येऊन पोचली आहे. महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी विभाग प्रमुख माया पाटील साहेब आलेले आपल्याला दिसत आहेत. यांची ही आम्हाला खूप मदत दरवर्षी होत असते. आता आईची महालक्ष्मी मातेची पालखी पोस्टमात्रा भांदरपाडा मंदिरजवळ येऊन पोचलेली आहे. थांब एक मिनिट. इकडे महालक्ष्मी मातेची पालखी आता चिंचखंड चढणीवर आलेली पाहायला मिळत आहे. आमचे निष्ठावान दानशूर पदयात्री कांचन ठाकूर चालताना दिसत आहेत. जय महालक्ष्मी माते की, 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 महालक्ष्मी माते की. जय महालक्ष्मी जय.
जय आत्ता आमची पालखी वर्सोवा चेकनाका इथे येऊन पोचली आहे. इथे आमचा नाश्ता होत आहे. इथे नाश्त्याची सोय मालजीपाडा गावातील आईचे भक्त मुरलीधर म्हात्रे हे प्रत्येक वर्षी करत असतात. या ठिकाणी पालखी पोचल्यानंतर इथल्या ट्रॅफिक हवालदार साहेबांनी आमच्या पालखीसाठी 2 पाण्याचे बॉक्स दिले व त्यांनी आईची आरती करून आशीर्वाद घेतला. नाश्ता झाल्यानंतर आईची पालखी मुरलीधर म्हात्रे व त्यांचे बंधू यांनी पालखीला उचलून पुढच्या प्रवासासाठी 2 पावले चालून सुरुवात करून देताना आपण पाहत आहोत. चिंचोटी गाव येथील राईस मिल इथे आमच्या पहिल्या दिवसाचे दुपारचे जेवण होत आहे. या जेवणाची व्यवस्था येथील राईस मिलचे मालक प्रभाकर म्हात्रे आणि त्यांचा पूर्ण परिवार करीत असतो. आत्ता या परिवारानेही आमच्या सर्वांचे जेवण झाल्यानंतर पालखीचे आशीर्वाद घेतले व नंतर पालखी आपल्या खांद्यावर उचलून 2-4 पावले चालून आम्हाला पुढील प्रवासासाठी सुरुवात करून देताना दिसत आहे. या परिवारालाही आई माऊली भरपूर आशीर्वाद देत राहो हीच महालक्ष्मी मातेच्या चरणी आमच्या सर्वांची प्रार्थना. आता आम्ही पहिल्या दिवसाच्या रात्रीच्या वस्तीवर सकवार टोल नाका येथील हिमाचल पंजाब धाबा इथे पोचलो आहोत. इथे सर्व जमा झाल्यावर महालक्ष्मीची आता आरती सुरू केली आहे. आषाढी कार्तिका भक्त धनी येती हो साधू धनी येती चंद्रभागे मध्ये स्नानंजय करती दर्शन हे रामात्रे काय हो या मुक्ती केशवाशी नामदेव माधवासी नामदेव भावे वाळीती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीचा वल्लभा पावे जोला. तसेच येथील हिमाचल पंजाब हॉटेलचे मालक प्रत्येक वर्षी आमच्या पालखीला खूप सहकार्य करत असतात. पाण्याची सोय, संडास बाथरूमची सोय व राहण्याची सोय करत असतात. यांचेही खूप खूप आभार. यांनाही आई माऊली महालक्ष्मी माता खूप सारे आशीर्वाद देव हीच मातेच्या चरणी प्रार्थना. म्हणून अशा प्रकारे आम्ही त्यांचा सत्कारही केला. महालक्ष्मी माते की जय. चालू आहे. महालक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की जय. महालक्ष्मी माते की जय. जय महालक्ष्मी माते की. आत्ता आम्ही दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या नाश्त्याच्या ठिकाणी म्हणजेच वाघोबा मंदिर या ठिकाणी पोचलो आहोत. इथे आता सर्व पदयात्री नाश्ता करणार व नाश्ता झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी निघणार. वाघोबा का वाघोबा देव
हा नाही तुमचा फोटो सेपरेट करतात चला ते हो का महालक्ष्मी माते की हात चालवत आहे महालक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की जय। अशा प्रकारे आम्ही आता सर्व पालखीसह दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी म्हणजे पडसपाडा इथे एका पडोसा परिवाराच्या घराच्या सावलीच्या छायेखाली जेवणासाठी थांबत असतो। महालक्ष्मी मातेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी ओला येथून पडसपाडा येथे महिला विभाग प्रमुख सौ रोहिणी दीपक ठाकूर आलेल्या आहेत। त्यांचे आम्ही शाल व श्रीफल देऊन सत्कार करत आहोत। आता आम्ही पडोसा परिवाराचे शाल व श्रीफल देऊन सत्कार करत आहोत। त्याचबरोबर तेथील सर्व लोकांना या महाप्रसादाचा लाभही देत असतो। महालक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की। अशा प्रकारे आता आपली महालक्ष्मी मातेची पालखी दुसऱ्या दिवसाच्या रात्रीच्या वस्तीवर म्हणजेच सोमटा इथे पोचलेली आहे। त्याचबरोबर सर्व पदयात्रीही येताना आपल्याला दिसत आहेत। आले सर्व पदयात्री जागेवर वस्तीवर पोचल्यानंतर हातपाय धुवून झाल्यानंतर आता आरतीला सुरुवात केलेली आहे। सागर मंथन पैकेने त्यामाजी अंकित हाला सापडले तो आतुर खान प्राचन केले नीलकंठ नाम प्राचित देव देव शंकराव स्वामी शंकर आरती वालू भावती वालू नाग हंसत्र पाया सुवर्णाची कमळे वनमाला अशा प्रकारे आरती संपल्यानंतर जेवायला सुरुवात झाली आणि जेवून झाल्यानंतर महिला पदयात्रींनी नाचायला सुरुवात केली। या नाच गाण्याचा आनंद महिलांमध्ये वयस्कर असलेल्या 2 आज्यांनीही घेतला। अर्थास करतोय। तसेच आपल्या या सोमटा गाव त्या आलीचे नाव काय पांडुरंग सुर्वेजी हे पण आणि हे 2 दादा एवढी काही मदत करतात। पाण्याची बोला कुठली मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता ते एवढी मदत करतात आणि सहकार्य करतात। तर देवीजवळ मी पुन्हा एकदा प्रार्थना करतोय की देवी महालक्ष्मी माते एक विडा मातेचा जीवदानी मातेचा पदयात्री महिला टाळ्या होऊन जाऊ त्या चांगल्या प्रकारे त्यांचं सहकार्य होतंय हे घेतात। आणि आपल्या गावात दादा नाव काय आपलं सुरेश भुईराम भुयार दादा तुमचा तर भुयारजींचा आणि सुरेशजींचा सत्कार करतात आपले महेश पाटीलजी महेश भोईरजी आणि मोहन भोईरजी तसेच आपले प्रकाशजी हेमप्रकाशजी पाटील
महालक्ष्मी माते की, जिवदानी माते की, आई। हे सर्व सत्कार समारंभ झाल्यानंतर पालखी उचलून तिसऱ्या दिवसाच्या पुढच्या वाटचालीस महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या दिशेने सुरुवात केली। आता आम्ही तिसऱ्या दिवसाच्या नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो आहोत व तिथे नाश्ता करत आहोत। अशा प्रकारे सर्व पदयात्रींचा नाश्ता झाल्यानंतर पालखी उचलून आई मातेच्या म्हणजेच महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या दिशेने निघायला सुरुवात केली आहे। चला महालक्ष्मी माते की, इकडे बघा यो कॅमेरा भारी आहे। आजा चला महालक्ष्मी माते की जय। हाँ चला या 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 महालक्ष्मी माते की, महालक्ष्मी माते की, जय। महालक्ष्मी माते की, महालक्ष्मी माते की, महालक्ष्मी माते की। आज पालखीचा तिसरा दिवस आणि शेवटचा। या दिवशी साई सोल्जरचे काही मेंबर महालक्ष्मी मातेची पालखी खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहेत। ते मस्तपैकी भजन गात गात काही वेळ पालखी चालवली आपण पाहिली। महालक्ष्मी माते की, महालक्ष्मी माते की, महालक्ष्मी माते की, जय। महालक्ष्मी माते की। आता आमची महालक्ष्मी मातेची पालखी मंदिरात जवळ आली आहे आणि आता आम्ही सर्व पालखी घेऊन मंदिराच्या दिशेने जात आहोत। वरती 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 त्या साईडची, त्या साईडने नाही, सर्व एकत्र जाऊ दे ती पालखीच्या जोडीला, पालखीच्या जोडीला जाते ना। नाही होणार, सावकाश सावकाश जाईल, सावकाश सावकाश जाईल। हे त्या साईड हे पालखीला घ्या पुढे, पालखी घ्या ते साईड। चला चला पालखी चला। अशा प्रकारे आमची पालखी मंदिरात पोचली आहे आणि आम्ही सर्व पदयात्री आणि गावकरी पालखी घेऊन आईच्या गाभाऱ्यात पालखीला नेत आहोत। चला 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 आतमध्ये नाही, तिथपर्यंत काढू शकतो, तिथपर्यंत। आता काय लास्ट बस झाला आपल्याला, येते येते। कोण देईल? ए नाही नाही नाही, समोरशीच तुम्ही थांबसाल तर भेटणारच नाही या तुम्ही पुढं।
आई माऊलीचा आई माऊलीचा हॅलो हॅलो अशा प्रकारे महालक्ष्मी मातेची पालखी आईच्या चरणावरती जाऊन आली आणि आता सर्वजण आमच्या या पालखीचा भंडारा आहे त्या दिशेने जायला सुरुवात केली. तुम्ही काय काढले हा या महालक्ष्मी माते की जय. शिवजी पर्यंत यांचा साकार होतोय महालक्ष्मी शिवतर्फे. धन्यवाद. जय जय. थांबा थांबा तुमच्या करताय थांबा. धन्यवाद मंडळ आभारी आहे. रवींद्र कवलाजी आणि प्रभाकर सिंगेजी सोंडागावचे आणि सोंडागावचे पण हे आपले मिलाद यांचा यांनी एवढं सहकार्य दरवर्षी आमचं सहकार्य त्यांचा आम्हाला मिळतोय. रात्रीची सोय, पाण्याची सोय, खात्याची सोय, सगळी सोय ते करत असतात. खरंच देवीची कृपा त्यांच्यावर होऊ दे आणि त्यांच्या व्यावसायिक परिवारामध्ये त्यांना देवीने भरभराटी देवो ही मी आपल्या सर्वांच्या वतीने की महालक्ष्मीच्या वतीने देवीजवळ प्रार्थना करतोय. तर मिलाजी पांडुरंग सिंगेजी खरंच आपलं मुळाचं सहकार्य आमच्या या पद्धतीसाठी असतंय म्हणून आम्ही तुम्हाला एक शाल पण देऊन आणि त्यांचा पूर्ण परिवार त्याला पण तर यांचा सत्कार होतोय. लक्ष्मीताई भोजराणी कथाबाई यांच्या हस्ते मारीन मी नाही. थांबा तसेच रमाकांत पाटीलजी यांचा सत्कार आपल्याकडे करण्यात येईल. मम्मी ना मम्मी शारदाताई तसेच कांतेताई आणि त्यांचे मिस्टर प्रदीपजी पाटील यांचा सत्कार होतोय. अविनाश ठाकूर यांच्याकडनं कार्यक्रम आहे जिथं आपण याच्यामध्ये बसलो वास्तूमध्ये त्या वेगळा परिवार त्यांच्या आई आहेत त्या चांगल्या सेवा देत आहेत. तसेच त्यांचे पुत्र जरा सासरवाडीला गेलेले आहेत म्हणून ते जर आज आधी आगोदर झाल्याबद्दल थोडं संत वाटतो. तरी पण आई आज तुमचा एक शाल आणि स्त्रीपद देऊन तुमचा सत्कार आम्ही करतोय. जनताजी आणि आशीर्वादी यांच्या सगळ्या सत्कार होतो. हेमचंद ठाकूरजी आणि राहुल वासुदेव भैरीजी, मनीष पुत्र ठाकूरजी आणि देवेंद्रजी कुंडली ठाकूर त्यांचे सुपुत्र नियांशू आपले निकेतजी लहू ठाकूर याचा एक शाळा शिकवून देऊन सत्कार करतो. कोणी जेवण करायचं बाकी असेल तर काय जेवण करून घ्या. रिपोर्टर तसेच श्री महालक्ष्मी मातेचे पदयात्रीचे खजिनदार उपाध्यक्ष हेमकांत मुरलीधर म्हात्रे यांचे सुपुत्र हितेश म्हात्रेजी तसेच अमोल शिंदेजी आणि मंगेश नांदजी हे खरंच ते आम्हाला नाश्त्याची आणि भाकरीची जी सेवा द्यायची आहे ती खरंच वाखाणण्याची आणि नगण्य आहे.
खरं तुमचं पुनश्च लाख धन्यवाद आणि अशीच कृपा दरवर्षी ठेवा आणि या सेवेमध्ये सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद प्राप्त व्हा. तर त्यांचा सत्कार करता आमच्या पदयात्री संगीताजी तांडेल यामुळे तसेच गीताजी दुधकरजी आणि विमलजी ठाकूरजी पाटीलजी विमल पाटील कुंदाबाई आणि विमलजी पाटीलजी कुंदा शेलार मजा नाही ये म्हणतात कुंदाबाई ये करू शिवा आणि कंदाबाई नाही श्रीपाल आता बरोबर दिसतंय. अशा प्रकारे मोगडपाडा ते डहाणू महालक्ष्मी पदयात्रा वर्ष 9 पालखी सोहळा पार पडला. आणि हा पालखी सोहळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर आपणा सर्वांचे धन्यवाद.